आपला दुसरा जो ग्रामर टॉपिक आहे तो आहे यूज वूड. आपण मागच्या व्हिडिओमध्ये यूज टू बघितलेला आहे, ज्यामध्ये आपण वूड ऐवजी यूज टूचा वापर केलेला आहे. आता प्रथम आपण यूज वूडचं जे सूत्र आहे ते समजून घेऊयात. प्रथम आपल्याला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता जो आहे ते लिहायचं आहे, त्यानंतर वूडचा वापर करायचा आहे, त्यानंतर मूळ क्रियापदाचा वापर करायचा आहे, शेवटी कर्म जे उर्वरित वाक्य असेल ते वाक्य आपल्याला लिहायचं आहे. आता फार सोपं आहे की आपल्याला काय करायचं आहे, वाक्यामध्ये आलेला यूज टू जो आहे तो काढायचा आणि त्याऐवजी वापर करायचा आहे वूडचा. आता आपण काही उदाहरणं सोडवून हा ग्रामर टॉपिक किती सोपा आहे हे आपल्या लक्षात येईल. आपल्यासमोर पहिलं वाक्य आहे, दे यूज टू गिव्ह अदर थिंग्स इन एक्सचेंज, आणि इन्स्ट्रक्शन आहे यूज वूड. पहिल्यांदा काय करायचं आहे, मागाशी सांगितल्या पद्धतीनं वाक्यामध्ये यूज टू असेल तर त्याला वूडने रिप्लेस करायचं आहे. आपल्या वाक्यामध्ये यूज टू आलेला आहे. आता आपल्याला यूज टू ऐवजी वूडचा वापर करून दिलेलं वाक्य आपल्याला सोडवायचं आहे. आपण ते वाक्य सोडवूयात. हे बघा, आपलं जे उत्तर आहे ते अशा पद्धतीने आलेलं आहे, दे वूड गिव्ह अदर थिंग्स इन एक्सचेंज. आपण या ठिकाणी यूज टू ऐवजी वूडचा वापर केलेला आहे. दुसरं एक वाक्य आपण सोडूयात, शी यूज टू सीट फॉर अवर्स वॉचिंग TV, यूज वूड. आता मागासप्रमाणे सेम या ठिकाणी देखील वाक्यामध्ये यूज टू आलेला आहे. आपण त्याला या ठिकाणी हायलाईट करून घेतलेला आहे. काय करायचं आहे, पुन्हा एकदा सांगते, यूज टू ऐवजी फक्त वूडचा वापर करायचा आहे, कारण यूज टूच्या पुढे मेन वर्ब जे आहे ते दिलेलं आहे, त्यामुळे वर्बमध्ये आपल्याला बदल करण्याची गरज लागणार नाही. वर्ब आहे जसाच्या तसा घ्यायचा. आपण वाक्य सोडवूयात. आपलं वाक्य या पद्धतीने झालेलं आहे, शी वूड सीट फॉर अवर्स वॉचिंग TV. यूज टू सीट ऐवजी झालेलं आहे वूड सीट. परंतु कधीकधी जसं आपण यूज टूच्या वाक्यामध्ये बघितलं होतं की कन्फ्यूज थोडंसं करण्यासाठी आपल्याला वाक्य थोडंसं वेगळ्या पद्धतीने दिलं जाऊ शकतं. तीच मेथड जी आहे ते आपण समजून घेऊया. वरील दोन एक्झाम्पल्स जे झालेले आहेत त्यापेक्षा थोडंसं वेगळं उदाहरण या ठिकाणी आहे, जसं आपण यूज टूमध्ये पाहिलं होतं. वाक्य बघा, एव्हरी मॉर्निंग गांधीजी वेंट फॉर अ वॉक, यूज वूड. आता मी तर मागाशी सांगितलं होतं की दिलेल्या वाक्यामध्ये यूज टू बघायचा, यूज टू काढायचा आणि त्याऐवजी वूडचा वापर करायचा आहे. या वाक्यामध्ये मात्र यूज टू दिलेलाच नाही आहे. मग काय करायचं, फार सोपं काम आहे. दिलेल्या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे ते पहिल्यांदा शोधायचं आहे. आता या वाक्यामध्ये क्रियापद आहे वेंट. आता काय करायचं, तर मगाशी आपण जे सूत्र बघितलेलं आहे ते होतं सब्जेक्ट अधिक वूड अधिक मेन वर्ब अधिक ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता काय सोपं आहे बघा, मेन वर्ब जो आहे तो वेंट आहे. वेंट हे जे क्रियापद आहे हे भूतकाळी आहे, म्हणजे ते दुसरं रूप आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर गो हे पहिलं रूप आहे, त्यानंतर वेंट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि गॉन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. हे झालं पहिलं रूप, हे झालं दुसरं रूप आणि हे झालं तिसरं रूप. आपल्याला कुठलं घ्यायचं आहे, मूळ क्रियापद म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. मग या ठिकाणी पहिल्यांदा आपण जो सब्जेक्ट आहे तो लिहून घेऊयात. एव्हरी मॉर्निंग गांधीजी. सब्जेक्ट नंतर काय सांगितलेलं आहे आपल्याला, वूडचा वापर करायचा आहे. मग या ठिकाणी वूडचा वापर करून घेतलेला आहे. वूड नंतर काय लिहायचं आहे आपल्याला, मूळ क्रियापद म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. मूळ क्रियापद आणि क्रियापदाचे पहिले रूप हे एकच आहे. मग काय आहे, वेंट हे दुसरं रूप आहे. आपलं काय करायचं आहे, गो घ्यायचं आहे. पहिलं रूप होईल गो. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, मूळ क्रियापद झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. याचाच अर्थ ह्या वेंटच्या पुढे म्हणजे गोच्या पुढे जे उर्वरित आपलं वाक्य आहे ते वाक्य आपल्याला लिहायचं आहे, फॉर
अ वॉक. आता या ठिकाणी आपलं उत्तर असं तयार झालेलं आहे. वेंट ऐवजी आपलं उत्तर तयार झालेलं आहे वूड गो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं उत्तर आपलं पूर्ण झालेलं आहे. एव्हरी मॉर्निंग गांधीजी वूड गो फॉर अ वॉक. तर वाक्य मगासारखंच आहे. एव्हरी मॉर्निंग माय मदर गॉट अप बिफोर सनराईज यूज वूड. आता पुन्हा एकदा दिलेल्या वाक्यामध्ये यूज टूचा वापर केलेला नाही. आता आपल्याला शोधायचं यातील क्रियापद. आपलं जे क्रियापद आहे ते गॉट अप हे आहे. त्याला आपण हायलाईट करून घेऊयात म्हणजे आपलं ते लक्षात राहील. गॉट अप. आता आपल्याला एवढं लक्षात यायला पाहिजे की या ठिकाणी गॉट जे आहे ते गॉट हे दुसरं रूप आहे आणि गेट हे पहिलं रूप आहे. तर आपल्याला दिलेल्या या फॉर्म्युलानुसार सूत्रानुसार पहिल्यांदा आपल्याला लिहायचं आहे सब्जेक्ट म्हणजे एव्हरी मॉर्निंग माय मदर. त्यानंतर वूडचा वापर करायचा आहे. गॉटचं घ्यायचं आहे गेट अप. त्यानंतर कर्म बिफोर सनराईज. वाक्य लिहूयात आपण. आपलं जे उत्तर आहे ते या पद्धतीनं लिहून झालेलं आहे. एव्हरी मॉर्निंग माय मदर वूड गेट अप बिफोर सनराईज. अशा पद्धतीनं आज आपण यूज वूडचे 4 एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. तुमच्यासाठी होमवर्क या ठिकाणी मी देत आहे. ते वाक्य तुम्ही सोडवा.